मित्रांनो, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता शेवटी सरकारने दिलेली आहे। होय मित्रांनो, ज्या बहिणींना या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आता शासनाकडून देण्यात आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्र दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच मार्च एप्रिल महिन्याचे पैसे हे एकत्र 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। तसेच ज्या बहिणींचे मागचे रखडलेले हप्ते असतील, ज्यांचे मागचे हप्ते राहिले असतील अशा बहिणींना देखील आता या ठिकाणी त्यांचे राहिलेले सर्व हप्ते आणि मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता असे सर्व एकत्र हप्ते मिळणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी काही बहिणींना 3000 रुपये, काही बहिणींना 6000 रुपये, तर काही बहिणींना या ठिकाणी 7500 रुपये मिळणार आहेत। याबाबतची अपडेट सरकारकडून या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आलेली आहे। काही बहिणींना 7500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ज्या बहिणींचे मागचे 3 महिन्याचे हप्ते बाकी असतील तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे एकूण 5 हप्ते त्यांना या ठिकाणी मिळतील। त्याचप्रमाणे ज्या बहिणींचे मागचे 2 हप्ते बाकी असतील तसेच या ठिकाणी ज्या बहिणींचे मागचे 2 हप्ते बाकी असतील तसेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता असे 4 हप्ते एकत्र मिळतील। आणि ज्या बहिणींना या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळालेले असतील त्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये या ठिकाणी एकत्र मिळतील। कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत याबाबत देखील या ठिकाणी महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। कोणत्या तारखेपासून पैसे तुमच्या बँकेत जमा व्हायला सुरुवात होणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी लगेच सांगणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे कंपल्सरी करण्यात आले होते आणि या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करतेवेळेस भरपूर चुका केल्या होत्या, त्यामुळे त्यांची ई-केवायसी या ठिकाणी चुकली होती आणि त्याच कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी थांबवण्यात आले होते। तर आता या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी देखील मुदत दिलेली होती। त्या मुदतीत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपली ई-केवायसी दुरुस्त करून घेतलेली आहे। त्यामुळे त्यांचे जे ई-केवायसी प्रॉब्लेममुळे त्यांचे मागचे हप्ते राहिले होते ते देखील आता या ठिकाणी एकत्र देण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। सोबतच त्यांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता हा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कुणाला 7500 रुपये, कुणाला 6000 रुपये, तर कुणाला 3000 रुपये अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींची लॉटरी लागलेली आहे। सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहेत। आता या ठिकाणी पैसे हे जमा केले जाणार आहेत। कोणत्या तारखेला जमा केले जाणार आहेत याबाबत देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, ते पण तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी रेग्युलर हप्ते मिळत आले आहेत त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। ज्यांना या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता मिळाला नव्हता कारण की त्यांची ई-केवायसी चुकली होती म्हणून त्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते, तर अशा बहिणींना देखील या ठिकाणी त्यांचे मागचे 2 हप्ते आणि रेग्युलरचे 2 हप्ते असे 4 हप्ते एकत्र या ठिकाणी मिळणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत सांगत असताना त्या म्हणाल्या की या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत जी काही मुदत देण्यात आली होती ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी ती आता संपली आहे आणि ई-केवायसीची जेवढी पण प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महिलांना दर महिन्याला 1 तारीख ते 10 तारीख या दरम्यान त्यांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या मार्फत देखील सांगण्यात आले होते। आता त्यानुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कोणत्या तारखेला दिले जाणार आहे ती तारीख देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। आता या ठिकाणी एकंदरीत पाहिले तर ई-केवायसीची जी काही प्रोसेस आहे ती आता पूर्ण झालेली आहे। दुरुस्तीसाठी जी काही मुदत देण्यात आली होती ती आता या ठिकाणी संपलेली आहे। पुन्हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मुदत देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे ई-केवायसीची जी काही प्रोसेस होती आता ती पूर्णपणे संपली आहे। संपल्यानंतर आता या ठिकाणी लाडक्या बहिणी जेवढ्या पण पात्र झाल्या असतील त्या सर्व पात्र बहिणींची या ठिकाणी यादी तयार केली जाणार आहे। त्या यादीनुसार आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती कुणाचे मागचे हप्ते किती राहिलेले आहेत, रेग्युलरमध्ये किती महिला आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी छाननी करून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। ज्या महिलांचे मागचे राहिले असतील त्यांना देखील या ठिकाणी डबल खुशखबर आहे। त्यांचे राहिलेले हप्ते आणि रेग्युलर हप्ते असे सर्व एकत्र त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत। कोणत्या तारखेला मिळणार आहेत चला या ठिकाणी जाणून घेऊया। मार्च एप्रिल मे असे 3 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। मार्च महिन्याचे पैसे अद्याप लाडक्या बहिणींना देण्यात आले नव्हते, खूप उशीर झाल्यामुळे आता या ठिकाणी शासनाकडून एप्रिल महिना देखील संपला होता आणि मे महिन्याला देखील या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त वाट पाहण्याची गरज नाही कारण की आता मार्च एप्रिल मे असे 3 महिन्यांचे या ठिकाणी 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी नंतर जे काही थकीत हप्ते आहेत ते कधी मिळतील याबाबत देखील या ठिकाणी उत्सुकता आहे। एकत्र या ठिकाणी 4500 रुपये मिळतील की फक्त 1500 रुपये मिळतील किंवा 3000 रुपये मिळतील याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की याबाबतची सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे। अखेर महिला खूप दिवसांपासून या ठिकाणी वाट पाहत होत्या। ज्या महिलांची केवायसी चुकली होती, त्यांचे हप्ते मागे थांबले होते, त्या देखील आता त्यांचे हप्ते
जे काही थकीत हप्ते आहेत ते त्यांना कधी मिळतील याबाबत त्यांना उत्सुकता आहे। सोबतच त्यांना आता या ठिकाणी जो काही चालू महिना आहे त्या महिन्याचे देखील 1500 रुपये अशी एकूण या ठिकाणी 4500 रुपये सर्वच बहिणींना मिळणार आहेत। मार्च एप्रिल मे ज्या बहिणी रेग्युलर असतील म्हणजे ज्यांचे सर्व काही ओके असेल, ज्या या योजनेसाठी पात्र झालेल्या असतील, ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल, कारण की आता या ठिकाणी फेब्रुवारी पर्यंत सर्व रेग्युलर हप्ते महिलांना मिळालेले असतील, तर अशा महिला देखील आता या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतो द्या। परंतु आता शासनाकडून या ठिकाणी डबल खुशखबर देण्यात आलेली आहे। मार्च एप्रिल मे असे तिन्ही महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली जी काही मुदत होती 30 एप्रिल रोजी संपली आहे। ई-केवायसी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे कधी येणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत। मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेला नाही, त्यात आता मे महिन्याला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार आता एकत्र 4500 रुपये देणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। तशा चर्चा देखील या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। ई-केवायसी दुरुस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, कारण की बऱ्याचशा बहिणी या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरले अथवा ई-केवायसी केलीच नाही किंवा ई-केवायसी मध्ये या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला, अशा लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी तब्बल 58 लाख असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो आता या ठिकाणी कायमचा बंद झालेला आहे। त्यामुळे सरकारचे लाखो रुपये या ठिकाणी वाचणार आहेत। ई-केवायसीची प्रक्रियेनंतर 1,90,00,000 महिला पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारकडून ई-केवायसी दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आलेली नाहीये, त्यामुळे राज्यात 1,90,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मिळणार असल्याची माहिती आहे। राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेले आहेत, पण त्यानंतर मागील 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही। आता केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून आहे। पण आता बहिणींच्या खात्यात एकत्र 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा होणार असल्याबाबत या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात येणार की फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार किंवा मग फक्त या ठिकाणी मार्च एप्रिल असे दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये येणार, याबाबत महिलांमध्ये खूप उत्सुकता होती। परंतु शासनाकडून या ठिकाणी लाडक्या बहिणींना डबल खुशखबर देण्यात आलेली आहे। मार्च एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे, कारण की मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत। 2 महिने उलटून गेले तरी देखील लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्यात आलेले आहे। तिन्ही महिन्याचे एकत्रित या ठिकाणी 4500 रुपये लाडक्या बहिणींना या तारखेला जमा होणार आहेत। तारीख देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। शासनाकडून या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे की कोणत्या दिवशी या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 4500 रुपये जमा होणार आहेत, त्याचबरोबर किती पैसे जमा होणार आहेत याबाबत सरकारकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर आता या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणी आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती योजनेचा मार्च महिन्याचा, एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा म्हणजेच 21, 22, 23वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याला खूप उशीर झाल्यामुळे आता या ठिकाणी महिलांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही। या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 100% वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, काल एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता आणि त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आग्रही मागणी केली। लाडकी बहीण योजनेचा जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे तो तर तुम्हाला द्यावाच लागेल, परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करावा, अशी अर्जंट त्या ठिकाणी निर्णय व्हावा, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आणि त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील या ठिकाणी होकार दर्शवला आहे। तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील या ठिकाणी सहमती दर्शवली आहे आणि आता या ठिकाणी निधी देखील उपलब्ध असल्या कारणाने आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 4500 रुपये जमा होणार आहेत। प्रशासनाला आता या ठिकाणी मार्च एप्रिलचा हप्ता देण्याची वाट मोकळी झालेली आहे। सोबतच आता मे महिन्याचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजे आता 1500 म्हणजेच मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500, मे महिन्याचे 1500 असे 4500 रुपये एकत्रित लाडक्या बहिणीच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणकोणत्या महिला आता या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत, सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा। कारण की या ठिकाणी जो काही मार्च एप्रिल मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तो सर्वच महिलांना मिळणार नाहीये। तो हप्ता फक्त सुरुवातीला या लहान 12 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे आणि या 5 प्रमुख ज्या काही बँका आहेत त्या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी त्यांना हप्ता दिला जाणार आहे।
कारण की एकाच वेळी सर्व जिल्ह्यातील महिलांना हप्ता देणे शक्य होत नाही। ही जी काही रक्कम आहे मित्रांनो, ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा केली जाते। कारण की एकत्र या ठिकाणी जर पैसे द्यायचे म्हटले तर या ठिकाणी तांत्रिक अडचणी ह्या निर्माण होतात आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे व्यवस्थित पोहोचत नाही, त्यांना पैसे जमा झाल्याबाबत मेसेज येत नाही। त्यामुळे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुरुवातीला या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना आणि या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना मार्च, एप्रिल, मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। कोणत्या तारखेला दिला जाणार आहे तारीख देखील शासनाकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे काही ठराविक बँकांमध्येच सुरुवातीला मार्च, एप्रिल, मेच्या हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। काही बँकांमध्ये डीबीटीने पैसे जमा होण्यास अडचणी येतात। त्यामुळे या 5 प्रमुख ज्या काही बँका आहेत त्या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी सुरुवातीला पैसे जमा होण्यासाठी प्राधान्य करण्यात आलेले आहे। काही 12 जिल्हे जे आहेत, म्हणजे आजचे जे काही 12 जिल्हे कोणते आहेत याची लिस्ट देखील या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत। सर्व नॅशनलाइज बँका सोबतच काही खाजगी बँका, पण 3 ते 4 बँकांमध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम आहे। कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील मेसेज त्या ठिकाणी महिलांना येणार आहे। तर लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 12 जिल्हे, कोणत्या बँका या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर समजणार आहे। पहिला टप्पा आता या ठिकाणी सुरू होणार आहे आणि पुढील 3 दिवसात या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 4,500 रुपयाचे वितरण हे सुरू होणार आहे। म्हणजेच मार्च, एप्रिल, मे अशा तिन्ही महिन्यांचे 1500 प्रमाणे या ठिकाणी महिलांना पैसे मिळणार आहेत। परंतु लाभार्थ्यांची संख्या कमी असलेले जे काही 12 जिल्हे आहेत ते या ठिकाणी सुरुवातीला घेण्यात आलेले आहेत। आता तुम्ही जर या 12 जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यात देखील या ठिकाणी 100% मार्च, एप्रिल, मेचा हप्ता जमा होणार आहे। तर हे 12 जिल्हे नेमके कोणते आहेत लगेच जाणून घेऊया। लाडक्या बहिणींना या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही मार्च, एप्रिल, मे महिन्याचा हप्ता आहे तो सरकारकडून जमा केला जाणार आहे। तसेच सुरुवातीला या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना अगोदर पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातून असाल आणि तुमचे बँक खाते या 5 बँकांमध्ये असेल तर 100% या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,500 रुपये येणार आहेत। सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे काही छोटे आणि लहान जिल्हे आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये लाभार्थी संख्या ही कमी आहे, त्यामधील महिलांचा समावेश या ठिकाणी आधी करण्यात आलेला आहे, त्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे। त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आधी पैसे जमा होत आहेत आणि जे काही मोठे जिल्हे आहेत त्यांना आता या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे आणि त्यांच्याऐवजी आता जे काही लहान जिल्हे आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी पैसे वितरित करण्यासाठी करण्यात आलेला आहे। त्यामुळे बँका चालू असोत किंवा बँकांना सुट्टी असो, पण तुमच्या बँक खात्यावरती 100% या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आणि सलग ही प्रोसेस 3 दिवस चालू असते। तर सुरुवात कोणत्या दिवसापासून होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो। त्याआधी आता या ठिकाणी 12 जिल्हे कोणते घेण्यात आलेले आहेत यांची यादी मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला धाराशिव, हिंगोली, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वाशिम, अकोला, गोंदिया, सांगली, धुळे आणि जळगाव हे जे काही लहान जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या ही कमी आहे, तर या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यामधील जेवढ्या पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असतील त्यांच्या बँक खात्यावरती मार्च, एप्रिल, मे महिन्याचा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे या ठिकाणी 4,500 रुपये तुमच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यावरती 100% जमा होणार आहेत।